चला घाई करायची आहे. लगेचच फलंदाज माघारी. दोन संघ माघारी परतल्यानंतर पहा किती वेगानं MS वॉरियर संघ मैदानामध्ये आलाय. लगेच क्षेत्ररक्षण लावलंय आणि इथून मात्र नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. खूप मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सरपंच 11 तर दुसऱ्या बाजूला अर्थातच पाहायला मिळणार आहे MS वॉरियर्स. तर चला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जाणार आहे. ज्या खेळाडूंना अफलातून फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून नऊ चेंडू 28 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो राम म्हाळुंगे ठरलाय पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. परत आपण यायचंय या ठिकाणी. सेमीफायनल नंबर 2 राहुल किलाटकर गोलंदाजी मार्ककडे तयार होतोय. तर फलंदाजी करण्याकरिता मनोज तुरडे स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्रायकर एंडकडे शरद जाधव. पहिला चेंडू यावेळेस पाहायला मिळतो राहुल केलाटकरचा मनोज तुरडे करिता. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, विकेटचा पतन. मनोज तुरडे बॅक टू पेव्हिलियन. सकाळी रोहित भोपी यांनी जे सांगितलं ते घडता घडता राहिलंय. ते खेळपट्टी जी आहे ती थोडीशी उंच आहे त्यामुळं तिथं क्षेत्ररक्षक फिल्डिंग करताना अनेक वेळा पडतो. आदरणीय सन्मान्य शैलेशजी साखळे साहेब आपणास विनंती करतो आपण पोडियमवरती यायचंय ज्या ठिकाणी आपले शुभ असते. सामनावीराचा पुरस्कार दिला जाणार आहे. अर्थातच राम म्हाळुंगे याला ज्यानं 9 चेंडू आणि 28 धावांची अप्रतिम खेळी सादर केली. तो राम ठरलाय पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. नव्यानं फलंदाज सुनील पवार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 12वा खेळाडू सरपंच 11 आणि मला वाटतं MS वॉरियर्स. दोन्ही खेळाडू नाही आहेत पहा. अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघांचे नाही आहेत. सामना आम्हाला थांबवायला भर पाडू नका. ऋषभ पवार समालोचन कक्षाकडे यायचंय. बंटी हॅलो हॅलो. सुरत या ठिकाणून आलेले आमचे गावचे संदीप म्हाळुंगे यांचा इतर हृदय सत्कार करण्यात येत आहे. त्यांना स्वीकार करावा. नव्यानं फलंदाज सुनील पवार आलाय. तुम्ही आलात, क्रिकेटची शोभा वाढली, लीगला एक वेगळी मजा आली. गुड बॅटिंग. तसेच स्टार फलंदाज धवल शेडगे यांचा सुद्धा आम्ही एक हृदय सत्कार करतो तो त्यांनी स्वीकारावा. मित्रांनो, हे खेळाडू आपल्या विनंतीस मान देऊन सुरत या ठिकाणावरून इथे खेळायला आलेत. त्याबद्दल सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नक्कीच खूप चांगला खेळ या दोनही खेळाडूंनी आजच्या दिवसभरामध्ये दाखवलाय. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
जिंकणं किंवा हरणं महत्त्वाचं नसतं, की आपला खेळ किती चांगला होतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. इथून मात्र एक धाव गोलंदाजी मार्कवरती राहुल केलातकर खर्ची घालतो. यस, आपल्या पुढील प्रवासाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच लवकर भेटणार आहोत. चला, शैलेशजी आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देतोय. चुवा 11 कडून आलेला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट, तर MS स्पोर्ट्स घाटकोपर सागर लाड यांच्याकडून आलेलं मॅन ऑफ द मॅच करिता कॅप. एकदा जोरदार टाळ्या. इथून मात्र राहुल केलातकर लईमध्ये येताना पाहायला मिळतोय. राहुलचा हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा फसलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय कमबॅक केलंय MS वॉरियर संघानं. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर इथं मात्र वेगानं सामन्याकडे आलेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सुभाष कोंडे. जिते गावातून बिलॉंग करणारा सुभाष कोंडे आज जिते संघाच्या समोरच्या खेळाडूंच्या समोर उभा टाकलाय. येस, यावेळेस काय फटका खेळलाय. जणू की सूरज पाहिला अगोदरच माहिती पडलं होतं. वाह, काय फटका खेळलाय शरद जाधव. ताकदीपेक्षा मोठं काम. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात राहुल केलातकरच्या. या पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय फलंदाज शरद जाधवच्या बॅट मधून. अजूनही तीच ताकद पाहायला मिळते. तोच दरारा पाहायला मिळतोय. तीच नजाकत आणि तेच कौशल्य. इथं पहा, बाहेर जाणारा चेंडू पंच वळल्यात. 2 हात जमिनीला समांतर करत स्वैर मारा. भरकटलेली दिशा. धावफलकावरती 9 धावा. यावेळेस आणखीन एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला सामोरे गेलेत. यावेळेस झेल टिपलाय. विकेटचं पतन. दोन फलंदाज महत्वाचे माघारी परतल्यानंतर श्रेयस शेडगे मैदानाच्या आतमध्ये. ज्या श्रेयसनं आज दिवसभरामध्ये 2 मॅच मध्ये 2 सामनावीराचे पुरस्कार घेतलेत, तो श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून मात्र त्याला पुनश्च एकदा सामनावीराप्रमाणेच कामगिरी करावी लागणार आहे. इथे फालके साहेबांचा हृदय सत्कार होत आहे, ते दोन्ही स्वीकारावा. हो 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 हो, वेगानं शरीरावरती चेंडू आदळलाय, परंतु उंची होती त्यामुळं वाचलाय. आदरणीय सन्माननीय फाळके साहेब नेरुळमधील मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. खूप चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून देखील होतं.
आणखीन एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. खूप कठीण इथं मात्र परिस्थिती पाहायला मिळते. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. इथं धावबाची संधी ऑन आहे. काय वेगानं आलाय श्रेयस शेडगे. क्या बात आहे. अप्रतिम रनिंग मिड इन द विकेट. धावपलकावरती दुहेरी आकडा 10 धावा पाहायला मिळतात. इथून मात्र मला वाटते शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत. 30-35 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. अर्थातच फलंदाजी करणारा सरपंच 11 हा संघ. यावेळेस मोठा फटका सुनील पवारच्या बॅट मधून फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली चूक करतोय. इथं मात्र दुहेरी धावा मिळतील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 6च्या सरासरीने झाल्यात 12 धावा. इथून मात्र ग्रँड फिनाले मध्ये SS पॅन्थर संघासमोर 2 हात कोण करणार आहे. सरपंच 11 की MS वॉरियर्स. MS वॉरियर्स की सरपंच 11. संकेत शेडगे गोलंदाजी मार्क वरती आलाय. आल्या त्या चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न श्रेयस शेडगेनं केलाय. 2 शेडगे बंधू एकमेकांसमोर उभे टाकलेत. निमित्त आहे जिते ग्रामपंचायत प्रीमियर लीग. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आयोजक बोरमास ग्रामस्थांचं एक सूचक विधान आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. इथून मात्र आपण अंतिम शेवटच्या सामन्याकडे वळतोय आणि या सामन्याचा आनंद घेण्याकरिता सर्वांनी व्यासपीठाकडे यायचंय. व्यासपीठावरती बसून आपण आनंद घ्यायचा आहे. जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांना एक नम्रतेची विनंती आहे. आडवा बॅटनं सुनील पवारनं खेळलाय. फटका जाईल सीमारेषा पार. सुनील पवार ब्रँडेड JPL षटकार. मानव गायकर यांना आपण पाहताय स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. खूप चांगलं कॅमेरामनचं वर्क या ठिकाणी करत असताना आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्षणचित्र टिपण्याचं काम केलं आहे. चेंडू इथं मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन जवळजवळ आकाशामध्ये क्षेत्ररक्षकानं कॉल केलाय. कॉलिंग खराब. टक्कर झाली आहे. झेल धरणीला दान. 3ऱ्या धावेकरता धावले आहेत आणि 3 धावा देखील पूर्ण. तिहेरी धावेने धावपलक वधारलं जातंय. धावपलक पोहोचलं जात आहे 22 या आकड्यावरती. इथून मात्र जर विचार केलात ना तर शेवटच्या हाणामारीचे चेंडू शिल्लक आहेत 3. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा डॉट चेंडू. 3री धाव घेण्याची आवश्यकता होती का. सुनीलनं एक षटकार खेळला होता. त्याला स्ट्रायकर एंडकडे थांबणं गरजेचं होतं परंतु त्यांनी 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न चुकीचा ठरवतोय संकेत शेडगे.
यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, यष्टीरक्षकानं टिपलेला झेल, श्रेयस कदमच्या खेळीला पूर्णविराम. पहिले दोन संघ ज्यांनी 2 सामने जिंकले होते त्यातील एक संघ माघारी परतलाय, जेपी सुपरस्टार. सरपंच 11चा विचार करता धावा खूप कमी त्यांनी देखील बनवल्यात, फक्त धावा झाल्यात धावपलकावरती 22. परंतु गोलंदाजीचा भरणा त्यांच्याकडे चांगला आहे, त्या धावा डिफेंड करू शकतात. इथं मात्र आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी संकेत शेडगेनं हाताळली आहे. एक षटकार जरूर आला, तदनंतर मात्र 4 चेंडू निर्धाव टाकलेत त्यांनी. 3 षटकांची समाप्ती, धावपलकावरती धावा आहेत 22. जिंकण्याकरिता 18 चेंडू 23 धावांचं आव्हान आहे. मान्यवर आपणास पुनश्च एकदा आयोजकांकडून विनंती आहे, जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावरती यायचंय आणि व्यासपीठावरती बसून या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. कारण हे जे व्यासपीठ आहे हे आपणाविना अधुरा आहे. त्यामुळे मान्यवरांना विनंती आहे, आपल्या संघासोबत आपण दिवसभर थांबलात, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आपण व्यासपीठाकडे यायचंय आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. देत होतात ना. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता जिंकण्याकरिता आणि विशेषतः ग्रँड फिनाले मध्ये दाखल होण्याकरिता. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. एका बाजूला राहुल किलातकर, दुसऱ्या बाजूला संकेत शेडगे. वेलकम बॅक पुनश्च एकदा रसिक मायबाप प्रेक्षकांचं संध्याकाळच्या या शेवटच्या सत्रामध्ये सहर्ष शब्दसंबंधांनी स्वागत करतो. ज्या ठिकाणी पहिल्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, तिथून फायनल कडे दाखल झालाय अर्थातच SS पॅन्थर संघ. तर दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला सरपंच 11, दुसऱ्या बाजूला MS वॉरियर्स. सरपंच 11 ने प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांमध्ये धावपलकावरती 22 धावा लावल्यात. जिंकण्याकरिता 23 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. तर MS वॉरियर्स संघाकरिता आघाडीचे 2 फलंदाज स्ट्रायकरकडे राहुल केलातकर, नॉन स्ट्रायकरकडे संकेत शेडगे. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी माकवती तुषार. तुषारचा हा मारा यावेळेस मात्र राहुल केलातकर करिता. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, राईट ऑन द मनी. क्या बात आहे. जी सुरुवात राहुल केलातकर तू केलीस ती सुरुवात मी
तुषार देखील करू शकतो. इथून मात्र पुनश्च एकदा तुषार मार्गस्थ होतोय राहुल करिता. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू हवेमध्ये आहे. मनोज तुरडेच्या डोक्यावरती चेंडू आहे, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघाकरिता थांबवल्यात वाचवल्यात मनोजनं. 2 धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा जो पाहायला मिळतोय. अर्थातच राहुल केलातकरच्या बॅटमधून पुनश्च एकदा गोलंदाजी करण्याकरिता तुषार मार्गस्थ. यावेळेस तुषारचा चेंडू समोरच्या दिशेनं मनोज तुरडेच्या हातामध्ये झेल सोपावलाय. विकेटचं पतन बडी मछली जाल में. मोठा हादरा MS वॉरियर संघाला. ज्या राहुलनं क्वार्टर फायनलच्या मगाच्या सामन्यामध्ये 9 चेंडू 37 धावा केल्या होत्या, तो राहुल इथं मात्र केवळ 2 धावांवरती परतलाय. अडचणी वाढतील MS वॉरियरच्या. स्वतः कर्णधार उदय मनवे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. गोलंदाजी मागवती. इथं मात्र तुषार पुनश्च एकदा मार्गस्थ. ओहो, आणखीन एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. मारामारीत फुटतील का टीम मध्ये फुटतील. क्या बात आहे. 2 धावांवरती इथं मात्र धावफलक स्थिर असणार आहे MS वॉरियर संघाचं. पुनश्च एकदा गोलंदाज तुषारचा हा मारा. आणखीन एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू. पंचांकडे अपील केलंय. नॉट आउटचा इशारा येतोय. काय षटक हाताळलाय. राहुल केलातकरला माघारी परतवलंय. केवळ 2 धावा तुषारनं अतिशय हुशार गोलंदाजी केली आहे. इथून मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. खऱ्या अर्थानं मॅच बॉल बोलायला हरकत नाहीये. एक चांगला चेंडू पुनश्च एकदा सरपंच 11 सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. 13 चेंडू 21 धावांची अजून इथून आवश्यकता आहे. इथून मात्र तुषार पुनश्च एकदा मार्गस्थ व्हायला. सातत्यानं 2 वेळा फंबल झालाय. दडपण दडपण दबाव दबाव में कुछ लोग निखरते हैं, कुछ लोग बिखरते हैं. यहाँ पे कौन निखरेगा कौन बिखरेगा आने वाला समय ही बताएगा. पुनश्च एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. उदय मनवे जो मैदानामध्ये आलाय त्याचा निर्णय चुकतोय. 3 चेंडू निर्धाव आल्यात. सामना इथून मात्र जवळ परतवलाय आपल्या संघाकडे. तुषारनं अतिशय हुशार काम केलंय. 12 चेंडू आणि इथून मात्र आव्हान उभं राहिलं ते अर्थातच 21 धावांचं. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा 12 चेंडू. सरपंच 11 की MS वॉरियर्स. MS वॉरियर्स की सरपंच 11. इथून मात्र सामन्याकडे पाहिलात ना तर सामना मात्र टिकून असणार आहे दोनही संघांकरिता. श्रेयस शेडगे नव्या उमेदीचा लगातारचा 2 मॅचचा सामनावीर पुरस्कार घेतलेला गोलंदाज. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. खडे खडे मल्टी हिट. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मी सकाळी सांगितलं तुम्ही पार्ल्याला उभं राहून कुर्ल्याला फलंदाजी करू शकत नाही. त्याकरिता तुमचे पायही आणि बॅटही पार्ल्याला असायला पाहिजे. अविनाश हसतोय कारण अविनाश पार्ल्यातून बिलॉंग करतोय. धावफलकावरती 2 धावा स्थिर आहेत. संकेत शेडगे देखील पार्ल्यातून बिलॉंग करतो हे देखील आम्हाला ज्ञात आहे. ओहो, गती परिवर्तन. क्या बात है. ये बंदा तो 20-19 में ही मैच्योर हो गया है. अतिशय अनुभवी गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतोय.
पहिला चेंडू वेगवान, दुसरा चेंडू गती परिवर्तन करून, यावेळेस तिसरा चेंडू काय हाताळणार आहे. श्रेयस शेडगे काय कमालीची गोलंदाजी हाताळतोय. फुलटॉस चेंडू पहा, तोही गती परिवर्तन केलेला. अतिशय जबरदस्त मारा पाहायला मिळतोय मित्रांनो. अक्षरशः भांबावून सोडलंय फलंदाजांना. जो सामना राहुल केलातकर एक हाती घेऊन जाईल असं वाटत होतं, तो सामना सरपंच 11 संघाकडे गोलंदाजांनी झुकवलाय. अक्षरशः आजच्या स्पर्धेचा दिवस जर कोणी गाजवला असेल ना, तर तो केवळ गोलंदाजांनी. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट केलाय. डीप मध्ये खेळाडू तुषार आहे. पहा प्रत्येक जण मेहनत करतोय. विनोदला पहा कुठून कमबॅक करून कुठे बॅकअप साठी गेलाय. ही खरी मेहनत आहे. हा एकसंध खेळ आहे मित्रांनो. इथं 11नी 1 होऊन खेळावं लागतं. ज्या ठिकाणी 1-11 आणि 11-1 होतात ना, तो क्रिकेटचा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ अर्थातच क्रिकेट. 11 खेळाडू जरूर आहेत, परंतु त्यांनी 1 होऊन खेळायचंय. आणि जेव्हा एकावरती वेळ होते तेव्हा 11 होऊन त्यानं खेळायचंय. ही खरी क्रिकेटची गाथा आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज श्रेयसचा हा कोलवर टप्प्याचा चेंडू. डीप मध्ये प्रतीक कोंडे आहे. चूक करणार नाही. फेकी केली आहे वेगवान, परंतु 2 धावा वेगानं चोरल्यात. धावफलक दुहेरी धावेने वधारलं जात आहे. 7-17. 7-17. कोणाचे 17 वाजणार आहेत, कोणाची 7 लाभणार आहे, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा. एक मोठा फटका MS वॉरियर्स मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करेल. श्रेयस तो प्रयत्न होऊन देणार नाही आहे. हो, शरद जाधवनं प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये. सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. अतिशय दर्जेदार प्रयत्न केला शरद जाधवनं. धावफलक जाऊन पोहोचलंय 10 धावांवरती. चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावांची आवश्यकता आहे 13. गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत सरपंच 11 करिता केली आहे, परंतु या सामन्यामध्ये अक्षा क्षणाला सामना येऊन पोहोचलाय जिथं 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता बनवायच्या आहेत त्या 13 धावा. 13 बनवायच्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला चला चला, घाई करा. नो टीम मीटिंग प्लीज. इथून अजून एक महत्वाचा कार्यक्रम आहे. दोनही समालोचकांचा विचार केला तर बिझी आणि टाईट शेड्यूल आहे. सहा चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. MS स्पोर्ट्स MS वॉरियर्स की सरपंच 11. सरपंच 11 की MS वॉरियर्स. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना स्वतः संघ मालक जिथे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच अंकुश गोळे गोलंदाजी मार्क वरती. डावकुरे हाताचा वेगवान फिरकी पटू अंकुश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फिरवलेला, त्याला कट केलाय. डीप मध्ये पॉइंट वरती खेळाडू आहे. एकच धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. उदय मनवे माघारी परतलाय. विकेटचं पतन. क्या बात है. इथं मात्र तू मैं क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. कभी इधर तो कभी उधर. नवीन फलंदाज सुभाष कोंडे मैदानाच्या आतमध्ये. जो खेळाडू सातत्यानं या गोलंदाजासोबत खेळतो एका संघात, परंतु आज एकमेकांसमोर. निमित्त आहे जिथे ग्रामपंचायत प्रीमियर लीग. SS पॅन्थर जे खेळाडू आपण बाउंड्री लाईन वरती एक्झॅक्टली उभ्यात, मागे यायचं आहे. ओ हो हो,
खोलवर टप्प्याचा चेंडू बीट केलाय फलंदाजाला. कमबॅक केलाय गोलंदाजांनी. मी म्हटलं की आजचा दिवस गोलंदाज भन्नाट गोलंदाज आज आम्ही पाहिल्यात, ज्यामध्ये आम्ही काय बोलणार. चला इथून मात्र गोलंदाजी मागवते. पुनश्च एकदा अंकुश गोळे मार्गस्थ होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. जयेश माळुंगे फलंदाजी करता आलाय. 3-13. 3-13 कोणाचे वाजणार. 3-12. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. चला लगेचच चालू सामन्यातील विजयी संघाच्या कर्णधारानं पॅव्हेलियनकडे न जाता नाणेफेक करण्याकरिता टॉस बॉक्स कडे यायचंय. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. नव्यानं फलंदाज जयेश माळुंगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस एसटी उद्ध्वस्त झाली आहे, परंतु दंडित केलंय. नो बॉल. पंचांनी इथं मात्र चक गोलंदाजी करता गोलंदाजाला बाद केलंय. तीन चेंडू 11 धावा. इथून मात्र काय चाललंय मैदानामध्ये हे समजेना उमजेना. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावांची आवश्यकता आहे. 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. चला नवीन गोलंदाज आणा लगेचच. आता मात्र 3 चेंडू 11 धावा. फ्री हिटची संधी आहे. सामन्यामध्ये परतण्याची इथं संधी दिली आहे गोलंदाजानं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येणार नाहीये, कारण फ्री हिटचा चेंडू आहे. त्याच्यावरती तुम्ही सेम फलंदाजाला फील्ड चेंज करू शकत नाही. जर फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडकडे आला असता तर तुम्ही स्ट्राइक चेंज करू शकता, परंतु आता नाही. गती परिवर्तन केलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउन्सी मारेशा पार. जयेश माळुंगे ब्रँडेड JPL चौकार. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. मास्तर आहे. एका चेंडू मागे 350चा स्ट्राइक रेट जर पाहायला गेलं तर करायचे आहेत त्या 2 चेंडू मध्ये 7 धावा. 1 चेंडू फार महत्वाचा असणार आहे. हा 1 चेंडू जवळ मला वाटतंय कमीत कमी 25,000चा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मध्ये खेळायला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणला जवाब केलाय मित्रांनो. टाळ्या वाजवायच्या या खेळाडू करिता. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला. इथं मात्र मला वाटतंय जयेश माळुंगेनं स्ट्राइक वरती थांबायला पाहिजे होतं. चूक केली आहे. इथून मात्र 1 चेंडू
जिंकण्याकरिता 5 धावा, कंपल्सरी षटकार. जयेश माळुंगे धावबाद होतोय. एक चेंडू कंपल्सरी तुम्हाला षटकारच खेळावा लागणार आहे, कारण जिंकण्याकरिता एका चेंडूमध्ये बनवायच्या त्या 5. जर अवैध चेंडू हाताळायला गेला तर 4 ने काम चालू शकतं, परंतु चेंडू जर लिगल असला तर षटकारच मारावा लागणार आहे. एक चेंडू 5 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. संकेत शेडगे की सुनील पवार, सुनील पवार की संकेत शेडगे. अकुटप्प्याचा चेंडू होता जरूर, परंतु फटका फसला आणि सरपंच 11 इंटू दी फायनल्स. हार्ड लक टीम MS वॉरियर्स. मी म्हटलं जयेश माळुंगेंनी थांबणं गरजेचं होतं. चला चला, कर्णधार सुनील सरपंच 11 कर्णधार शरद जाधव. शरद जाधव चला लवकर या, घाई करा.